नमस्कार. वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गटारी म्हटलं की नॉनव्हेज आलंच, म्हणूनच आज मी तुम्हाला गटारी स्पेशल काळ्या मसाल्यातील मटण दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते आपल्याला गॅसवर काळसर रंगावर भाजून घ्यायचे. त्याचबरोबर मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरंही आपल्याला व्यवस्थित काळसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. आता पुढे श्रावण महिना लागतो, त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये कोणीही नॉनव्हेज खात नाही. तर आता उद्या सर्वजण मटणावर ताव मारणार हे नक्कीच, म्हणूनच आज तुमच्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. शिवाय ही रेसिपी चवीला खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर इथे मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले आहे. आता मी तव्यावर कांदा काढून घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं तेल टाकून 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हा कांदा तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की तो आपण एका ताटात काढून घेणार आहोत. यातच मी आता आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते बारीक चिरून घेतलेलं आहे, जेणेकरून ते छान असं मिक्सरला वाटलं जातं. यातच मी थोडासा लसूणही टाकलेला आहे आणि तेही आपल्याला 1-2 मिनिटांसाठी काळसर रंगावर छान असे भाजून घ्यायचे आहेत. कुठल्याही मटणाची रेसिपी करताना त्याला खोबरं आणि लसूण भरपूर प्रमाणात घालावा, जेणेकरून त्याची चव खूप छान अशी लागते. आता हे 2 मिनिटांसाठी चांगलं मी भाजून घेतलेलं आहे. तेही आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला काळसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. या मिरचीने आपल्या मसाल्याचा कलरही छान येतो, शिवाय मटणाला छान असा झणझणीतपणाही येतो. आता ह्या मिरच्या मी एका ताटात काढून घेणार आहे. इथे मी अख्खे धने घेतलेले आहेत. हे धनेही आपल्याला 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे. धने नेहमी आपण असे अख्खे धने वापरल्याने आपल्या मटणाची चव खूप छान लागते. धने पावडर तर आपण वापरतोच, पण असे धने वापरल्याने आपल्या मटणाची चव खूपच छान लागते. तुम्ही ही टिप नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्की तुमच्या रेसिपीत फरक जाणवेल. आता हे धने मी एका ताटात काढून घेतलेले. इथे मी थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत आणि हा संपूर्ण मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. मस्त अशी इथे मी मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता कढाई आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे. त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपण काही मसाले टाकून घेणार आहोत, ज्यात मी थोडीशी हळद पावडर, लाल तिखट, कोथिंबीर मसाला, गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर टाकून ते 1-2 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचे. नंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तोही यात टाकून घ्यायचा आणि 5 मिनिटांसाठी चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. कांदे भाजून घेतल्यामुळे आपल्या मसाल्याचा कलर खूप छान असा येतो. आता हा मसाला आपल्याला 5 मिनिटांसाठी चांगला छान परतून घ्यायचा आहे. यातच मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. तेही आपल्याला मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात आता आपण उकडून घेतलेलं मटण टाकून घ्यायचं आहे. मटणात मी धना पावडर, हळद पावडर आणि थोडंसं पाणी टाकून ते 5 शिट्ट्या घेऊन उकडून घेतलेलं आहे, ते आपण यात टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असं सेमी सॉलिड हे मटणही खाऊ शकतात. हेही बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान असं लागतं. आता आपल्याला जितका रस्सा हवा असेल त्यात आपण तितकं पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी जवळजवळ 1.5 तांब्या एवढं पाणी टाकून घेणार आहे आणि याला छान अशी आपल्याला 10 मिनिटांसाठी उकळी येऊ द्यायची आहे. मस्त असं आपलं मटण इथे शिजून तयार होणार आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर मस्त असं आपलं झणझणीत मटण इथे बनवून तयार आहे. तुम्ही ते बघू शकतात, मस्त अशी त्याला तरी आलेली आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.